आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो राजू, काय झालं? लागला रिझल्ट? अक्षरा, अहो काय झालं? काय झालं बोला की. काय? अरे मान काय डोलावतोस? काय झालं? अरे वहिनी IPS झाल्या. काय? वहिनी IPS झाल्या. अभिनंदन तुमचं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. IPS अक्षरा, तुमचं खूप खूप अभिनंदन. बघा अहो, तुमचं करावं ना तेवढं कौतुक कमीच आहे. हा, आता समजा गावात एकदम धिंगाणात झाला पाहिजे बघ. अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. काय करू या पैशाचं? डोक्यात मारून घेऊ? तुम्हा नवरा बायकोला एक काम सुद्धा जमलं नाही. घरात राहून अक्षराच्या अभ्यासात अडथळा आणायचा होता. काय केलं? आता बसणार ती आपल्या मानगुटीवर. साहेब, तुम्ही सगळ्यात आधी चिडू नका माझ्यावर. मी आणि माझ्या बायकोनं लय प्रयत्न केलेत. काय नाही केलं आम्ही तिच्यासाठी? सांगा बरं, काय काय केलं तुम्हाला माहिती आहे का? अहो, तिचा अभ्यास थांबावा म्हणून आम्ही पूजेचा घाट घातला. घरातले फ्यूज घालवले. एवढंच काय तर तिच्या नोट्स बुडवून टाकल्या पाण्यात उर्वशीनं. हे कमी होतं म्हणून तिचा हात मोडला. तरी बी तिचं नशीब तिच्या बाजूने झुकतं. यात आम्ही काय करायचं? आम्हाला वाटलं होतं तिला नागिन झाली, म्हटलं खेळ संपला, आता ही खपल, विषय संपल हे जा. पण नाही, त्यातनं मी मुसांडी मारून ती बाहेर आली. आता बोला. तोंड वर करून काय सांगतोयस? हे सगळं करून काय फायदा झाला? एक तरी गोष्ट पत्त्यावर पडली नाही ना? जो रिझल्ट नको होता तोच रिझल्ट आला. आणि तिचं पोस्टिंग चुकून जर कोल्हापुरात झालं ना, तर तिच्या समोर जाणं आपल्याला सोपं नसणार. साहेब, लहान तोंडी मोठा घास घेतो, रागवू नका. लोक काय करतात? आपल्या पायावर दगड मारून घेतात. पण तुम्ही काय केलंय? दगडावर पाय ठेवलाय आणि दुसरा दगड आपल्या पायावर मारून घेतलाय. काय म्हणायचं काय तुला? हे आता ज्या दिवशी तुम्ही तिला सत्काराला तिकडे पोलीस स्टेशनला घेऊन गेला, त्या दिवशी सगळ्यांसमोर तुम्ही ते IPS व्हायचं खूळ, त्याचा किडा तुम्ही तिच्या डोक्यात घातला ना. हा, तिला आठवलं मग लहानपणीचं सापान, बापानं दिलेलं वचन, लागले अभ्यासाला. हे सगळं जे काय झालंय का नाही, तुमच्या करणीची फळ आहेत. तुम्ही जे केलंय का नाही त्याचा रिझल्ट आहे हो. हे बघ, माझ्या समोर जास्त तोंड चालवू नको आणि आपली अक्कल आपल्या जवळ ठेव. अहो पर का साहेब? अहो मी काय केलंय साहेब? तुला सांगितलं आहे ना व, आमच्या साहेबांना भेटायचं आहे. अहो पर का मी काय केलंय? ए, काय गोंधळ आहे? साहेब, हाच तो पोरगा आहे बघा. आता UPSC परीक्षा दिल्या यानं आणि ह्याची मुलाखत अक्षरा मॅडम संगच होती. हो साहेब, मी काय केलं? माझी काय चूक? हो, मी तर साधा मुलगा आहे. हो, यांनी मला उगाच इथे पकडून आणलंय. शांत हो, शांत. हे बघ, हायपर होऊ नको. तुझी काहीही चूक नाही. खरं तर महत्वाच्या कामासाठी आम्ही तुला इथे घेऊन आलो आहोत. काम? कसलं काम? सांगतो, सगळं सगळं नीट सांगतो. हा, ये. या पोराकडे शंतनू साहेबाचं काय काम असेल आणि असं काय काम आहे जे माझ्यासमोर सांगू शकत नाही? विचार केला पाहिजे. तुम्ही समजेजण वाड्यावर आलात, लय आनंद झाला. बघा, समजेजण बसून घ्या. हे बार घ्या. बस 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 तू. बसले ना समजे. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आम्ही तुम्हाला इथं का बोलवलं आहे. तर आता वसुंधरा मॅडम
आजच्या अचानक ठरलेल्या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतील. समस्त गावकरी मंडळींचं सूर्यवंशी वाड्यावर स्वागत आहे. मंडळी, आज तुम्हासनी वाड्यावर बोलवण्याचं कारण लई आनंदाचं आहे. कसं असतंय, आपण समधीत स्वप्न बघत असतो, पण त्या स्वप्नासाठी मेहनत घेणारी माणसं फार थोडी असतात. माझी सुनबाई अशाच मोजक्या लोकांपैकी एक आहे. आदर्श व्यक्तिमत्व. आपल्या घरातल्या समध्या जबाबदाऱ्या सांभाळून आपल्या स्वप्नांसाठी नेटानं मेहनत करणारी. तिचं लई कौतिक आहे मला. तिच्याविषयी बोलताना मन भरून यावं इतका अभिमान वाटतो तिच्याविषयी. मंडळी, मला हे सांगताना लई आनंद आणि अभिमान वाटतो आहे का अक्षरा सुंदर सूर्यवंशी IPS अधिकारी झालेली आहे. हे एवढं मोठं यश मिळवून तिनं सूर्यवंशी घराण्याचं आणि गावाचं नाव तर मोठं केलेलं आहेच. पर तिच्या बाबांचं नाव तिनं देशभरात उज्ज्वल केलेलं आहे. ते बी पोलीस खात्यातच होते ना. लई अभिमान वाटतो मला तिचा. आणि मंडळी, नुसती परीक्षा पास झालेली नाही बरं का. संपूर्ण देशामध्ये UPSCच्या परीक्षेत समध्या बायकांमध्ये पहिली आलेली आहे अक्षरा. आता कार्यक्रमाची पुढची सूत्र मी पुण्यांदा सुंदर सूर्यवंशीकडे देते. त्याला बी तुमच्या संग काहीतरी बोलायचं आहे. सुंदर. अहो थांबा थांबा, आता आम्हाला काय बी ऐकायचं नाही. होय होय, थांबवा जरा त्यांना. अहो असं काय करताय. आता त्याच्या बायकोनं एवढं मोठं यश मिळवलं म्हणल्यावर कसं आहे, त्याला बी त्याच्या बायकोचं कौतुक करायचंच असेल ना. अहो त्याचसाठी तर त्यानं तुम्हासनी वाड्यावर बोलवलं आहे. मॅडम, सुंदर शेठचं काय म्हणणं आहे ते आम्ही ऐकून घेतो, पण आमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही बी ऐकून घ्यावं असं आम्हाला वाटतंय. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही इतक्या प्रेमानं सत्काराची तयारी केली आहे तर आधी सत्कार होऊ दे, सुंदर मग बोलत. आता तर झालं तुमच्या मनासारखं. अक्षरा, एवढ्या गडबडीत अचानक बोलवूनही इतक्या तयारीने आलात, खरंच तुमचे खूप खूप आभार.
तुमचं माझ्यावरचं प्रेम असंच अबाधित राहू देत आणि हा जो काही नवीन प्रवास नवीन वाटचालीला मी सुरुवात करते तुमचे आशीर्वाद माझ्यावर कायम असेच असू देत. हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना. अक्षरा मॅडम, तुम्ही कवा बी हाक द्या, आम्ही समदे गावकरी तुमच्या पाठीशी आहे बरं. वय वय वय. आता सुंदर दादा बी खोळंबलेत, त्यांना बी जरा बोलू द्या. वय वय. सुंदर. नमस्कार मंडळी. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एकदम खास दिवस आहे बघा. आज माझी बायको अक्षरा सुंदर सूर्यवंशी IPS अधिकारी बनले आहेत. त्यांनी आहे ना माझी कॉलर अशी अभिमानाने ताटच केली बघा. बरं प्रामाणिकपणे सांगतो, या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी यांनी लय कष्ट घेतले आहेत बघा. IPS होणं हे यांचं स्वप्न होतच, पर समद्यात महत्वाचं यांच्या बाबांचं बी स्वप्न होतं. लहान वयात ह्यांच्यावर घरच्या बऱ्याच जबाबदाऱ्या आल्या, म्हणून त्यांनी स्वप्न बाजूला ठेवलं. पर मध्यंतरी पोलीस स्टेशनला संतनू साहेबांनी ह्यांचा छोटा सत्कार केला आणि तेव्हा ते बोलता बोलता बोलून गेले की ह्यांच्यासारखी हुशार आणि धाडशी स्त्री आमच्या खात्याला IPS म्हणून मिळाली असती ना तर बरं झालं असतं. मग झालं, तेव्हा पुन्हा अक्षराच्या स्वप्नांची ज्योत पेटली बघा. आणि बऱ्याच वर्षांनी त्यांनी अभ्यासाचं पुस्तक हातात धरलं. त्यांनी दिवसाची रात्र केली आणि अभ्यास केला. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी यांनी लय कष्ट घेतलेत बघा. आणि आज ह्यांच्या कष्टाचं चीज झालं, ह्या IPS अधिकारी बनल्या. आई अंबाबाईची माझ्यावर कृपाच आहे म्हणायची. तेव्हाच मला अशी हुशार, समंजस आणि कर्तव्यनिष्ठ बायको मिळाली. नाहीतर माझ्यासारख्या न शिकलेल्या अडाणी मट्ट अशा माणसाला अशी बायको मिळणं जरा अवघडच आहे नाही का. अहो थांबा, काय बोलताय तुम्ही? यांचं बोलणं इतकं मनावर घेऊ नका. खरं तर नशीबवान मी आहे की मला यांच्यासारखा नवरा मिळाला. इतकं प्रेम करणारं, माझी इतकी साथ देणारं कुटुंब मिळालं. खरंच मी खूप नशीबवान आहे. या सगळ्यांच्या साथीशिवाय आणि प्रेमाशिवाय मला हे यश नसतं मिळू शकलं. या सगळ्याचं श्रेय ह्या सगळ्यांना जातं. आणि असं म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, पण माझ्या बाबतीत उलट आहे. माझ्या आयुष्यात हे माझ्या पाठीशी इतके खंबीरपणे उभे राहिले ना, म्हणून मी हे सगळं यश मिळवू शकले. या माझ्या प्रवासात किती अडचणी आल्या, संकट आली, पण ह्यांनी मला खचू दिलं नाही. प्रत्येक वेळी मी उभं राहण्यासाठी प्रयत्नशील राहील. एका स्त्रीचा सन्मान कसा करायचा, तो कसा जपायचा, हे कोणी यांच्याकडनं शिकावं. आणि जे शिकलेल्या नवऱ्यांनाही जमणार नाही. मला खरंच यांचा सार्थ अभिमान आहे. वाह अक्षरा, लई छान बोललीस बघ. खरंच आपला सुंदर हायच इतका गुणी की त्याचा समद्यासनीच अभिमान वाटतो.
तुम्ही सगळे माझ्या यशात सहभागी होण्यासाठी इथे आलात. तुमचे खरंच खूप खूप आभार. तुमचं प्रेम माझ्यावर असंच कायम होऊ देत. हीच देवी आईकडे प्रार्थना. बारक्या, इतका आनंदाचा प्रसंग आहे, समद्यांचं तोंड गोड कर. वनी साहेब, लय भारी वाटलं बघा. अहो, पुण्यांदा तुमचं अभिनंदन आहे. अहो, आम्हा गावकऱ्यांसाठी तुम्ही आदर्श उभा करून ठेवलाय. वय की आज तुमच्या सत्कारासाठी आलो आणि आमची शान आम्ही वाढवून चाललो बघा. हो हो, निघतो आम्ही आता. थांबा. ही अक्षरा फ्रॉड आहे. सर, काय झालंय? माफ करा अक्षरा मॅडम, याची तक्रार आहे. तुमच्या बॅच सोबत यांनी सुद्धा मुलाखत दिली होती, पण आता याची तक्रार जरा वेगळी आहे. असली तक्रार? आणि हो अक्षरांबद्दल असं कसं बोलू शकतोय? हो, मी जे बोलतोय ते सत्य आहे. ही बाई फ्रॉड आहे. हिने मुलाखतीत गडबड केली आहे. फसवून आणि वशिला लावून पास झाली आहे ही. अहो, काय बोलताय तुम्ही? आमची अक्षरा असं काही करूच शकत नाही. हो, हिने जे केलंय तेच बोलतोय. तुम्हाला कौतुक असेल की स्वतःच्या हुशारीवर पास झाली आहे, पण असं काय नाहीये. तुमच्या खाजगी भानगडीत मला पडायचं नाही, पण या बाईने सांगावं की हिने किती महिने अभ्यास केलाय ते. इथे आम्ही 4-4 वर्ष टाचा घासतोय आणि तुम्ही पैशाच्या जीवावर जागा बळकवताय. हो, तुमच्यासारख्या लोकांमुळे आज पात्र उमेदवार घरात बसतात. हो, आम्ही गरीब आहोत ना. अक्कल सगळी पैसेवाल्यांच्या दावणीला बांधलेली असते. पण या दिव्याखाली किती अंधार आहे हे तुम्हीच बघा ना. आणि अशा फसव्या लबाडबाईला तुम्ही आदर्श मानताय. एक मिनिट, जरा तुम्ही शांत होता का? हे बघा, तुम्हासनी जर काही त्रास झाला असेल तर त्याचं आम्हाला बी वाईट वाटतंय, पण म्हणून तुम्ही अक्षरावर असे आरोप करू शकत नाही. अहो, या परीक्षेतल्या यशासाठी तिनं किती मेहनत घेतलीये, किती कष्ट घेतलेत, हे आम्हासनी चांगलं ठाऊक आहे ना. तुम्ही तिच्यावर असे आरोप नाही लावू शकत. हे बघा दादा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, असं एका क्षणात माणसाला नाही ओळखता येत. आणि सूर्यवंशी घरानं वेगळं आहे. प्रामाणिकपणा ही ओळख आहे आमची. आणि यश मिळवण्यासाठी कुठलं बी वावगं पाऊल उचलत नाही आम्ही. अहो, हे सगळे पर्याय, हे नियम हे तुम्हीच उभे केले आहेत ना. हो, तुम्ही पैसेवाले म्हणाल ती पूर्व दिशा, तीच नैतिकता. ढोंगे आहात तुम्ही सगळे. बास, तुम्ही इतक्या वेळ माझ्याबद्दल बोलत होतात म्हणून मी ऐकून घेत होते.
तुम्ही माझ्या घराण्याबद्दल माझ्या कुटुंबाबद्दल बोलणार असाल ना तर मी गय करणार नाही. खूप बोललात इतका वेळ. आणि मी गप्प आहे याचा अर्थ मी अपराध केला असा होत नाही. आणि तुम्ही इथे येऊन वाटेल ती बडबड कराल आणि आम्ही सगळ्यांनी ऐकून घ्यायची. आणि काय पुरावे आहेत तुमच्याकडे? असेल तर सिद्ध करा. आयोगाची दारं तुमच्यासाठी उघडी आहेत. कायद्याने बोला ना. मग मीही पुरावे घेऊन तयार असेल. कितीही कठीण परीक्षा द्यावी लागली ना तरी माझी तयारी आहे. मी तुम्हाला आता कायद्यानेच उत्तर देईन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर माझी विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न करत असाल ना तर IPC 499 आणि कलम 500 या अंतर्गत थेट मानहानीचा खटला दाखल करीन तुमच्या विरुद्ध. मग त्यानंतर जे परिणाम होतील ना त्याची तयारीही ठेवा.